मित्रांनो, गॅस सबसिडी पाहण्यासाठी सिंपली आपल्याला Googleवरती यायचं आहे. माय LPG हे टाईप करायचं आहे. टाईप करून सर्च केल्याच्यानंतर इथे तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल. सेकंड नंबरला तुम्ही पाहू शकता भारत गॅस. my.ebharatgas.com या वेबसाईटवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आपण भारत गॅस सबसिडी पाहत आहोत, त्यामुळे भारत गॅस या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल. तुम्ही इथे पाहू शकताय. तर सिंपली इथे आपल्याला आता इथे दोन ऑप्शन अवेलेबल होत आहेत, एक साइन इनचं आणि एक न्यू युजरचं. जर तुम्ही या वेबसाईटवरती यूजर असाल तर डायरेक्टली साइन इन करू शकता. जर तुम्ही फर्स्ट टाईम या वेबसाईटवरती आला असाल तर सर्वात पहिलं तुम्हाला न्यू यूजर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आता या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकताय इथे तुम्हाला फर्स्टमध्ये कन्झ्युमर नंबर म्हणजेच तुमच्या गॅस पासबुकचा नंबर इथे टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर तुमच्या गॅसला जो मोबाईल नंबर रजिस्टर्ड आहे तो मोबाईल नंबर टाकून कंटिन्यू या ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे. आणि कंटिन्यू केल्याच्यानंतर तिथे तुम्हाला एक यूजर ID आणि एक पासवर्ड क्रिएट करायचा आहे या वेबसाईटमध्ये साइन इन करण्यासाठी. आता ज्याच्याकडे गॅस पासबुक आहे पण त्या पासबुकशी मोबाईल नंबर लिंक नसेल तर त्यांच्यासाठी तुम्ही इथे पाहू शकता, इफ यू मोबाईल नंबर इज नॉट एट रजिस्टर्ड क्लिक हिअर टू डाउनलोड फॉर्म. म्हणजेच यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. तुम्ही पाहू शकता हा फॉर्म ओपन होणार आहे. मी थोडंसं झूम करतो तुम्हाला समजण्यासाठी. तर इथे पाहू शकताय हा जो फॉर्म आहे हा फॉर्म तुम्हाला भरून घ्यायचा आहे. आणि कुठे जमा करायचं हे पण तुम्हाला सांगतो. तुम्ही इथे पाहू शकताय फॉर्म भरताना कन्झ्युमर नंबर टाकायचा आहे. कन्झ्युमर नेम म्हणजेच गॅस पासबुकचा नंबर आणि कुणाच्या नावावरती गॅस आहे त्यांचं नाव फुल नेम इथे टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर मिडल नेम ते टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर मोबाईल नंबर, तुमच्या गॅस पासबुकला कोणता मोबाईल नंबर लिंक करायचा आहे तो मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे. लँडलाईन नंबर असेल तर लँडलाईन नंबरसुद्धा तुम्ही टाकू शकता. आणि त्याच्यानंतर हे फक्त तुम्हाला नाव आणि मोबाईल नंबर टाकल्याच्यानंतर इथे सिग्नेचर करायचं आहे. सिग्नेचर करून हा फॉर्म कुठे जमा करायचा आहे तर तुम्ही इथे पाहू शकता हा फॉर्म तुम्हाला तुमचा जो डिस्ट्रीब्युटर आहे त्या डिस्ट्रीब्युटरकडे तुमचा फॉर्म हा द्यायचा आहे. त्यांना सांगायचं आहे की तुमचा मोबाईल नंबर गॅस पासबुकशी लिंक करायचा आहे. तर हा फॉर्म भरून दिल्याच्यानंतर तुमच्या गॅस पासबुकशी मोबाईल नंबर हा लिंक होणार आहे. लिंक झाल्याच्यानंतर परत आपल्याला इथे यायचं आहे आणि कन्झ्युमर नंबर आणि रजिस्टर्ड मोबाईल नंबर कंटिन्यू करून यूजर ID आणि पासवर्ड हा क्रिएट. आता यूजर ID आणि पासवर्ड क्रिएट केल्याच्यानंतर इथे साइन इनचं जे ऑप्शन दिसत आहे, मी ऑलरेडी इथे यूजर ID आणि पासवर्ड क्रिएट केलो आहे, त्यामुळे डायरेक्टली आता साइन इन या ऑप्शनवरती क्लिक करतोय. जर तुम्हाला यूजर ID पासवर्ड कसा क्रिएट करायचा हे माहिती नसेल तर आपल्या चॅनलवरती याच्यावरती ऑलरेडी एक व्हिडिओ अपलोड करण्यात आलेला आहे. तो व्हिडिओ पाहून तुम्ही यूजर ID पासवर्ड क्रिएट करू शकता. तर आता मी इथे साइन इन या ऑप्शनवरती क्लिक करून केलेलो आहे. इथे तुम्ही पाहू शकता इथे लॉगिन ID पासवर्ड मागत आहे. जो मी तयार केलेला आहे तो लॉगिन ID पासवर्ड आणि हा कॅप्चा या बॉक्समध्ये टाकून घेतोय. तर मित्रांनो, तुम्ही इथे पाहू शकता लॉगिन ID पासवर्ड आणि कॅप्चा सुद्धा टाकलेला आहे. आता सिंपली लॉगिन या ऑप्शनवरती मी क्लिक करतोय. लॉगिन या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल. यामध्ये तुमच्या गॅसची LPG ID दाखवलं जाणार आहे. कन्झ्युमर नंबर दाखवला जाणार आहे. कन्झ्युमर नाव म्हणजे गॅस कुणाच्या नावावरती आहे त्यांचं नाव, त्यांचं आधार कार्ड नंबर, डिस्ट्रीब्युटर कोड दाखवला जाणार आहे आणि डिस्ट्रीब्युटर नेमसुद्धा इथे तुम्हाला दाखवलं जाणार आहे. तर सिंपली काय करायचं आहे, अशा प्रकारे इथे साईडला यायचं आहे. इथे गुणिले चिन्ह दिसत आहे, तुम्ही पाहू शकता. या चिन्हावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि क्लोज करून टाकायचं आहे. आता क्लोज केल्याच्यानंतर थोडंसं मी झूम आउट करतोय. तुम्ही इथे पाहू शकता झूम आउट केल्याच्यानंतर आत्ता आपण जी डिटेल पाहिलेली आहे ती डिटेल इथे तुम्हाला दाखवली जाईल, ज्यामध्ये LPG ID, कन्झ्युमर स्टेटस, सबसिडी मोड, बँक अकाउंट नंबर, आधार नंबर, बँक अकाउंट, बँक लिंक आहे का हे सुद्धा दाखवलं जाईल. थोडंसं आपण वरती येऊन पाहूयात. अजून इथे तुम्ही पाहू शकता कॉन्टॅक्ट नंबर दाखवला जाईल. त्यानंतर प्रेझेंट ॲड्रेस दाखवला जाईल. जे काही माहिती तुमची आहे ती इथे दाखवली जाईल. तर आपल्याला सबसिडी पाहण्यासाठी सिंपली इथे 3 रेषा जे दिसत आहेत यावरती क्लिक करायचं आहे. आता यावरती क्लिक केल्याच्यानंतर इथे तिसऱ्या नंबरला ऑप्शन आहे, तुम्ही पाहू शकताय. एक आहे एडिट प्रोफाईल, एक आहे अपडेट कॉन्टॅक्ट नंबर आणि एक आहे व्ह्यू सिलेंडर बुक हिस्ट्री. तर सिंपली 3 नंबरच्या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि 3 नंबर या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकताय थोडंसं मी झूम आउट करतोय. इथे तुम्ही पाहू शकताय तुमच्या गॅस पासबुकची जी काही सबसिडी जमा झालेली आहे ती संपूर्ण सबसिडी इथे मंथ वाईज दाखवली जाईल. आता मी थोडंसं झूम करतोय. आता मी इथे झूम केलेलो आहे, तुम्ही पाहू शकता. इथे रिपीटेड नंबर असणार आहे, बुकिंग डेट असणार आहे, डिलिव्हरी डेट इथे दाखवली जाणार आहे. थोडंसं साईडला येऊयात. इथे पाहू शकताय कॅश मेमो नंबर दाखवला जाणार आहे. सबसिडी अमाऊंट म्हणजेच किती सबसिडी जमा झालेली आहे ते दाखवलं जाणार आहे आणि कधी जमा झालेली आहे त्याची तारीखसुद्धा साईटला तुम्हाला पाहायला मिळत आहे. आणि कोणत्या बँक खात्यामध्ये जमा झालेले आहे ते बँकेचं नावसुद्धा इथे तुम्हाला पाहायला मिळत आहे. तर अजून थोडंसं साईटला येऊयात. तर इथे पाहू शकता साईडला आल्याच्यानंतर कुणाच्या खात्यावरती म्हणजे ज्यांचं गॅस पासबुक आहे त्यांचं नाव इथे दाखवलं जाणार आहे. त्यांच्या अकाउंट नंबरचे 4 अंक दाखवले जाणार आहेत. थोडंसं साईडला येऊयात.
आणि सर्वात महत्त्वाचा विषय तुम्ही इथे पाहू शकताय, स्टेटसमध्ये सक्सेसफुली ट्रान्सफर्ड असं दाखवलं जाणार आहे. कधी ट्रान्सफर करण्यात आलेलं आहे तुम्ही पाहू शकताय 4/10/2025 म्हणजेच ऑक्टोबर महिन्याची सबसिडी इथे जमा झालेली आहे. तर अशा प्रकारे तुम्ही घर बसल्या तुमच्याजवळ असणाऱ्या स्मार्टफोनच्या मदतीने तुम्ही तुमच्या गॅसची सबसिडी जमा झालेली आहे का, हे अशा प्रकारे तुम्ही घर बसल्या तुमच्याजवळ असणाऱ्या स्मार्टफोनच्या मदतीने पाहू शकता. तर मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात. त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सर्वात पहिला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.